Hello, my dear student. Once again, wish you all a very warm welcome in the new video section. एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. In the last video section, we were discussing about the structure of the pollen grain and the content which is present in the pollen grain. So today we just continue the same discussion. Related to the structure of pollen grain. तर मग आज आपण पोलन ग्रेनच्या स्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये थोडीशी पुढची माहिती घेणार आहोत. यस, इन द लास्ट व्हिडिओ सेक्शन we told that pollen grain is generally two-celled structure, and these two cells are, the first one is the tube cell, which is a larger one, and the second cell, which is a smaller one, is called as the generative cell. Means in the most of the angiosperm species, the pollen grains are released from the anther at a two-celled stage. म्हणजे बहुसंख्य एंजिओस्पर्म मध्ये त्यांच्या अँथर मधून जे पोलन ग्रेन रिलीज होतात, ते रिलीज झालेले पोलन ग्रेन इट सेल्फ two-celled structure असतात. And the first cell is a tube cell and the second cell is a generative cell. मग आज या दोन सेल बद्दलची माहिती पासून आपण आजचा आपला भाग सुरुवात करू. First of all, we are just try to discuss and grab some information to the tube cell. इन्फॉर्मेशन आपण ग्रॅब करू आणि काय आहे बघू. ट्यूब सेल मुलांना आणि मुलींनो काय आहे तर it is also called as a vegetative cell. It is also called as vegetative cell. याला आपण व्हेजिटेटिव्ह सेल सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे, व्हेजिटेटिव्ह सेल. बाय साइज इट इज अ लार्जर. जर आम्ही त्या सेलचा आकार बघू ना तर ती आकाराने आम्हाला लार्जर दिसते. The complete structure, this is the complete structure is represent only a tube cell. म्हणजे ही जी मोठी सेल दिसते ना बेटा, तर ती मोठी सेल म्हणजे ट्यूब सेल आहे. म्हणून आपण इथं असं लिहू की it is larger in size. ओके, larger in size आहे definitely. Do you seen the न्यूक्लियस प्रेझेंट इन द सेल? या न्यूक्लियस मध्ये म्हणजे या सेल मध्ये तुम्हाला न्यूक्लियस दिसतो का? आहे. डेफिनेटली न्यूक्लियस इज प्रेझेंट इन द सेंटर ऑफ द सेल and that nucleus do not have any kind of the shape. It means that the nucleus is irregular shaped. म्हणजे याचा आकार जो आहे ना न्यूक्लियसचा, बघा ना, असा कधी न्यूक्लियस असतो का? मोस्टली नसतो, पण ह्याच्यात आहे. मग जसा आहे तसा तुम्ही तो लिहा आणि लक्षात ठेवा, याला आकार नाही ना, म्हणून त्याला आपण असं म्हणू की इररेग्युलर शेप्ड न्यूक्लियस आपल्याला त्यामध्ये दिसतो आणि तो लार्जर सुद्धा दिसतो. ओके बेटा, इट शो लार्जर and irregular shaped nucleus. Yes, सदरील आकृती आपण ज्या वेळेस बघतो, we clearly observe that the nucleus present in the tube cell do not have any perfect shape. Means it is irregular shaped. And as compared to the size of the vegetative cell, its shape or its size is much more bigger.
मग आणि तो लार्जर पण आहे आणि विद्यार्थ्यांनो ते कसं आहे, इरेग्युलर पण शेप मध्ये आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, पुढे चला. इट हॅज abundant reserve food material. ठीक आहे, यस. रिझर्व फूड मटेरियल means large amount of the food material are present in the tube cell. Large amount of the material. So these food material were stored in the specific organ which is called as a vacuole. हे जे अन्न पदार्थ आहेत त्या ट्यूब सेल मधले फूड मटेरियल स्टोर करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी पाहिजे. Some storage body must need to be present in that cell, and that storage body is nothing but the vacuole. In this vacuole the food material are stored. आणि त्या व्हॅक्युअल मध्ये, ज्याला मराठीमध्ये आपण रिक्तिका म्हणतो, रिक्तिका, त्या रिक्तिकेच्या आतमध्ये सेल साठी आवश्यक असलेलं नॉर्मल फंक्शन साठी, वेगवेगळ्या वेरियस ऍक्टिव्हिटी साठी जे फूड मटेरियल पाहिजे आहे, दॅट फूड मटेरियल स्टोर्ड इन दी व्हॅक्युअल्स ऑफ दी व्हेजिटेटिव्ह सेल ऑर द ट्यूब सेल. ट्यूब सेल मध्ये हे आपल्याला पाहिजे किंवा मुलांना आणि मुलींना बेटा ते दिसून येतं. ठीक आहे, नेक्स्ट. आता याच्यामध्ये दुसरी सेल. टुडे राइट नाउ वी आर मूविंग टू collect information about the generative cell. The second important cell is a generative cell. बेटा आता जनरेटिव्ह सेलच्या बद्दल आपण चर्चा करू आणि ती जनरेटिव्ह सेल काय आहे त्याबद्दल बघू. चालेल. पहिल्या स्टार्टला आपल्याला when we just meticulously and keenly observe that figure, so we seen that there is a small cell which is present at the peripheral region of the bigger cell. त्या बिगर सेलच्या पेरिफेरल रिजनला आपल्याला एक छोटीशी सेल दिसते. that cell is a generative cell. these cells are suspended means easily wandering, म्हणजे ती तरंगते बेटा. these cells are suspended in the cytoplasm of that particular tube cell. ट्यूब सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ती सस्पेंड करत असते. दॅट सेल इज अ स्मॉलर सेल. दॅट सेल हॅव अ स्पेसिफिक स्पिंडल टाइप ऑफ द शेप आहे. तिला स्पिंडल सारखा आकार आहे, म्हणजे एखाद्या चकती सारखा आकार मुलांना आणि मुलींनो आहे ती आपल्याला सेल दिसते. ओके, आपण असं लिहू, जनरेटिव्ह सेल इज अ स्मॉल, जनरेटिव्ह cell is small. ओके बेटा, these cells are small. ओके, आम्हाला माहिती आहे ती स्मॉल आहे. तसेच these cells are float याने विद्यार्थ्यांनो तरंगणे. जसे एखादा वेटलेस सबस्टन्स असेल तर वेटलेस सबस्टन्स काय करतो, पाण्यावर जसा फ्लोट करतो, तरंगतो, त्याच पद्धतीनं ती जी सेल जनरेटिव्ह सेल आहे दॅट जनरेटिव्ह सेल इझिली फ्लोट करते सायटोप्लाझम मध्ये. दीज सेल्स आर फ्लोट करते मुलांनो आणि मुलींनो इन द सायटोप्लाझम ऑफ कोणती, व्हेजिटेटिव्ह सेल. ओके बेटा, फ्लोट इन दी सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. ठीक आहे, व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ती काय करते तर फ्लोट करते, म्हणजे तरंगते, असा त्याचा मुलांनो अर्थ होतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, चलो पुढे जाऊ याच्यामध्ये काय काय आहे बघण्यासाठी. त्यानंतर इट इज अ स्पिंडल शेप्ड. इट इज स्पिंडल शेप्ड. बेटा स्पिंडल शेप्ड सेल आहे. सर हे स्पिंडल काय होतं? स्पिंडल इज अ पर्टिक्युलर टाइप ऑफ द शेप विच इज लाईक अ डिस्क. म्हणजे एखाद्या बघा ना, हा जो आकार दिसतोय बेटा आपल्याला, हा आकार हा मुळामध्ये एखाद्या चकती सारखा दिसतो. चकती काढतो आपण कशाची तरी, त्या पद्धतीची ती सेल आपल्याला दिसून येते किंवा आहे ती सेल आपल्याला दिसते. त्यानंतर
this cell has means generative cell has a dense cytoplasm and न्यूक्लियस. ठीक आहे रे बेटा. यस, जनरेटिव्ह सेल मध्ये ना सायटोप्लाझम आहे. हे बघा बेटा, दिस डॉटेड स्ट्रक्चर इंडिकेट दॅट द प्रेझेन्स ऑफ द सायटोप्लाझम इन द सेल. विद्यार्थ्यांनो काय करतोय, डॉटेड पार्ट तयार करून दाखवलाय अँड दॅट डॉटेड पार्ट इज नथिंग बट द सायटोप्लाझम ऑफ दॅट जनरेटिव्ह सेल. And in the center of that generative cell, as usually, there is a location of nucleus. आणि इथं न्यूक्लियस मुलांना आपल्याला त्या सेल मध्ये दिसून येतो आहे. ओके, आता झालं हे स्ट्रक्चर संदर्भामध्ये आपण अभ्यास केलेला बेटा. कुठल्या, तर आपण स्ट्रक्चरचा अभ्यास केलेला आहे अँथरच्या मध्ये प्रेझेंट असलेला जो काही किंवा अँथरने तयार केलेला जो पोलन ग्रेन होता, त्या पोलन ग्रेन किंवा मायक्रोस्पोर बेटा ह्याच्या स्ट्रक्चरचा अभ्यास केलेला आहे. राईट नाउ वी आर जस्ट मूव्ह अहेड अँड ट्राय टू नो दॅट की हाऊ दॅट पोलन ग्रेन बिकम मेल गॅमेटोफाइट. हा जो पोलन ग्रेन आहे तो कसा डेव्हलप होतो मेल गॅमेटोफाइट मध्ये, तर आपल्याला ते आता बघायला पुढे जायचं आहे. पोलन ग्रेन हा कसा मेल गॅमेटोफाइट मध्ये डेव्हलप होतो ते बघायचं आहे. ठीक आहे बेटा. हा, तर लेट्स स्टार्ट द डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट. आत्ताच आपण बोललेलो की द पोलन ग्रेन डेव्हलप्ड इनटू मेल गॅमेटोफाइट. So all such mechanism right now we need to study and just try to know that how pollen grain get developed into male gametophyte. चला मग आता डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट बघायचं आहे. चला बेटा पुढे जाऊ आपण. चलो आगे बढ़ते हैं. ठीक आहे. चल आता मेल गॅमेटोफाइटच्या डेव्हलपमेंट साठी काय पाहिजे, तर आम्हाला एक पोलन ग्रेन पाहिजे. ओके, चला तर मग माइक्रोस्पोर और पोलन ग्रेन इज द इनिशियल सेल. Microspore or the pollen grain is the initial cell of the male gametophyte. म्हणजे मेल गॅमेटोफाइट आम्ही कुणापासून बनवणार आहोत, तर एका पोलन ग्रेन पासून मेल गॅमेटोफाइट बनणार आहे. नंबर 2, the development of the male gametophyte occur within the microspore. बेटा मायक्रोस्पोरच्या मध्येच, म्हणजे मायक्रोस्पोर पासूनच, फ्रॉम द मायक्रोस्पोर, फ्रॉम द पोलन ग्रेन द मेल गॅमेटोफाइट्स आर डेव्हलप्ड. सो म्हणून त्यांना एंडोस्पोरिक असं म्हणायचं आहे. एंडो याने विदिन द स्पोर, स्पोरच्या आतच, मायक्रोस्पोरच्या आतूनच मेल गॅमेटोफाइट डेव्हलप होण्याची प्रोसेस स्टार्ट होते. म्हणून आतून झाली, म्हणून आतून म्हणजे एंडो, आणि कशातून, स्पोर मधून, म्हणजे एंडोस्पोरिक. एंडोस्पोरिक. आणि दुसरा वर्ड आहे मोनोस्पोरिक. कारण एकाच मायक्रोस्पोर पासून बनतात. 1 नंबर इंडिकेट दी मोनोस्पोर. एका स्पोर पासून मेल गॅमेटोफाइट डेव्हलप झाले म्हणून मोनोस्पोरिक. आणि
पोलन ग्रेनच्या मध्ये म्हणजे मायक्रोस्पोरच्या मधून डेव्हलपमेंट व्हायला लागले, म्हणून त्यांना एंडोस्पोरिक. ओके. इट इन्व्हॉल्व 2 मायटोटिक डिव्हिजन. बेटा 2 मायटोटिक डिव्हिजन त्यात होतात. ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट we observe 2 mitotic division. only 2 mitotic division होतात. ओके बेटा NEET साठी CET साठी हा प्रश्न that particular statement or the line or the sentence really have immense important. You just need to keep it in mind. डोक्यात ठेवा. चलो आगे बढ़ते हैं. The development of the male gametophyte completed into 2 different stages. 2 stages आहेत. 2 stages. आणि दुसरी गोष्ट 2 different places. 2 स्टेज आहेत आणि 2 प्लेसेस आहेत. तर त्या गोष्टीचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. Which are these 2 stages and which are these 2 places? कोणत्या त्या 2 जागा आहेत आणि कोणत्या त्या 2 अवस्था किंवा स्टेजेस आहेत where the pollen grain get developed into the male gametophyte. ठीक आहे. So let's start without wasting our time. So before pollination is the first stage and inside the pollen sac म्हणजे pollen sac च्या मध्ये किंवा pollen chamber च्या मध्ये this is the different place, first place. बेटा हे डोक्यात घ्या. खूप छान डोक्यात घेणे. जस्ट लक्षात घ्या बेटा. this is the TS of anther, this is the pollen sac, this is the pollen chamber, this is the first place. This is the first place and this place किंवा ह्या जागेवर ही जागा नंबर 1 जिथे मुलांनो आणि मुलींनो पोलन ग्रेनचं डेव्हलपमेंट होणार आहे. इथं ती जागा आहे आणि बेटा प्लेस झाली ती. आणि स्टेज कोणती आहे? बिफोर पॉलिनेशन म्हणजे पॉलिनेशन होण्याच्या पूर्वी. पॉलिनेशन कधी होणार आहे? When the pollen grains are released from the anther and they will come in contact with any of the agent. कुठल्याही पॉलिनेटिंग एजंटच्या इन कॉन्टॅक्ट येण्याच्या पूर्वीची प्रोसेस. म्हणजे अँथर मधून पोलन ग्रेन बाहेर नाही पडले. फ्रॉम द अँथर पोलन ग्रेन्स आर नॉट रिलीज्ड. इट मीन्स that first of all the pollen grain need to be completely developed inside the pollen chamber or pollen sac. Then they will show their growth, completed their development, and then just they came out of the anther by the dehiscence. Dehiscence च्या माध्यमाने ते बाहेर येतात. अगोदर pollen grain ला डेव्हलप करा and pollen grain completely grows and developed into the pollen chamber or into the pollen sac. That's why before pollination ही पहिली प्रक्रिया आणि inside the pollen sac is the first place. Okay, let's move ahead. Inside the pollen sac, या pollen sac च्या मध्ये युनिसेल्युलर असलेला pollen grain. Inside the pollen sac unicellular pollen grain mitotic division करतो बेटा. mitotic division, the division which is only responsible for increase its number. म्हणजे त्याची संख्या वाढवण्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेलं that type of एक काय आहे तर एक division of the cell आहे. we call them the mitosis. पोलन ग्रेनचं मायटोसिस होतं पोलन सॅकच्या मध्ये. पोलन सॅक म्हणजे काय आहे? पोलन सॅक इज द पर्टिक्युलर लोकेशन which is present in the structure of anther where large number of the
मायक्रोस्पोरेंजिया और द स्पोरोजिनस टिश्यू आर प्रेझेंट. म्हणजे स्पोर प्रोड्युसिंग सेल जिथं प्रेझेंट आहे, जिथं टिश्यू प्रेझेंट आहे, त्याला म्हणायचं बेटा पोलन चेंबर किंवा पोलन सॅक. त्या ठिकाणी युनिसेल्युलर असलेल्या पोलन ग्रेनचं मायटोसिस होतं आणि त्यापासून 2 अनइक्वल सेल तयार होतात. देयर इज अ 2 अनइक्वल सेल्स आर प्रोड्युस्ड. मीन्स अनइक्वल मीन्स कशा? They are unequally by their size, they are unequally by their shape, they are unequally by their function, by their structure, everything. प्रत्येक गोष्टींनी वेगळ्या असलेल्या 2 प्रकारच्या सेल तयार होतात अनइक्वल. ओके बेटा. जनरली द स्मॉलर सेल एक तयार होते बेटा, दॅट स्मॉलर सेल इज अ जनरेटिव्ह सेल. बेटा स्मॉलर सेल कोणती आहे? जनरेटिव्ह सेल. जशी आपण आकृतीमध्ये बघितलेली आहे बेटा की जनरेटिव्ह सेल इज अ स्मॉलर सेल विच इज नॉर्मली फाउंड इन द नॉर्मली सस्पेंडेड इन द सायटोप्लाझम ऑफ द व्हेजिटेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये सस्पेंड करत असणारी म्हणजे तरंगणारी ती एक सेल आहे बेटा. आणि त्या सेलला डेफायनाइट सेल वॉल नाही किंवा सेल मेम्ब्रेन नाही. सेल वॉल ती स्मॉलर सेल इज अ जनरेटिव्ह सेल अँड देयर इज अ लार्जर सेल आहे बेटा. अँड द लार्जर सेल जी आहे ती लार्जर सेल म्हणजे व्हेजिटेटिव्ह सेल किंवा ट्यूब सेल आहे. याच्या अगोदरच्या भागातल्या आकृतीमध्ये आपण बघितलेला आहे. पोलन ग्रेन मुळामध्ये ना 2 सेल्ड स्टेजचा असतो. एक लार्जर सेल असते, एक स्मॉलर सेल असते. बोथ दीज सेल्स आर टुगेदर प्रेझेंट. एकत्र आहेत त्या. पुढे चला. जनरेटिव्ह सेल लॅक्स डेफायनाइट सेल वॉल. जनरेटिव्ह सेलला ना भित्तिका नाही. देयर इज अ नो कंप्लीट सेल वॉल प्रेझेंट ओव्हर दी जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेलवर कंप्लीट सेल वॉल नाही. ओके बेटा. नेक्स्ट. इन 60% of the angiosperm, बेटा it is a very necessary to remember, 60% of angiosperm the pollen grain are released as 2-celled stage. बघा लक्षात घ्या बेटा. फर्स्ट ऑफ ऑल इट इज व्हेरी नेसेसरी टू अंडरस्टँड दॅट the pollen grains are normally produced or formed inside the anther. Antherच्या आतमध्ये pollen grain तयार होत असतात. ओके बेटा. when pollen grains are completely developed, completely grows inside that anther and the time आज आलेला आहे from where these pollen grains are came out. जिथून pollen grain आता त्या म्हणजे बाहेर पडणार आहेत. आता कुठून बाहेर पडतील ते? तर पोलन ग्रेन हे बाहेर पडणार आहेत अँथर मधून. तर ज्यावेळेस पोलन ग्रेन ज्यावेळेस पोलन ग्रेन्स आर रेडी टू रिलीज्ड फ्रॉम द अँथर, ऍट दॅट इन्स्टंट पोलन ग्रेन इज ऍट 2-celled. म्हणजे पोलन ग्रेन जे आहेत ते 2-celled स्ट्रक्चरचे आहेत. ज्या 2 सेल आहेत त्या आत्ताच आपण बघितल्या. एक म्हणजे मुलांनो आणि मुलींनो त्याचं नाव आहे व्हेजिटेटिव्ह सेल आणि दुसरी म्हणजे स्मॉलर जनरेटिव्ह सेल आहे. ओके ना. त्या 2 सेल सोबत पोलन ग्रेन अँथर मधून बाहेर पडणार आहे. ओके. म्हणून 60% एंजिओस्पर्म मध्ये पोलन ग्रेन हा 2-celled स्टेजच्या पद्धतीने पोलन ग्रेन हा काय करत असतो तर अँथर मधून बाहेर पडत असतो. ओके. एंजिओस्पर्म, पोलन ग्रेन आणि सच टाइप ऑफ. मुलांनो आणि मुलींनो बेटा अशा पद्धतीच्या पोलन ग्रेनला तुम्ही म्हणायचं आहे पार्शियली डेव्हलप्ड ऑर यंग मेल गॅमेटोफाइट असं म्हणायचं आहे. पार्शियली म्हणजे कसा रे? जो अर्धवट आहे, जो कम्प्लिटली मेल गॅमेटोफाइट मध्ये डिवाइड झालेला म्हणजे मेल गॅमेटोफाइट मध्ये डेव्हलप झालेला नाही, अर्धवट झालेला आहे, पार्शियली झालेला आहे. पार्शियली डेव्हलप्ड इनटू द मेल गॅमेटोफाइट असे आपण त्याला म्हणू. तर दिस थिंग्स प्ले व्हायटल रोल टू अंडरस्टँड द कन्सेप्ट क्लिअरली. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर कन्सेप्च्युअल टाइप आहेत त्या आपल्याला डोक्यात ठेवणं फार गरजेचे आहे. चला. इन सम एंजिओस्पर्म जनरेटिव्ह सेल डिवाइड बाय मायटोसिस. काही एंजिओस्पर्म मध्ये जी जनरेटिव्ह सेल आहे स्मॉल सेल, that generative cell undergoes the mitotic division.
म्हणजे मुलांना आणि मुलींना बेटा ती मायटोटिक डिव्हिजन करणार आणि तिच्यापासून दोन मेल गॅमेट तयार झालेले आपल्याला दिसणार. देयर इज अ टू मेल गॅमेट्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम द जनरेटिव्ह सेल बाय द मायटोटिक डिव्हिजन. मायटोटिक डिव्हिजनच्या मदतीनं जनरेटिव्ह सेलचं डिव्हिजन होतं आणि जनरेटिव्ह सेल प्रोड्युसेस टू मेल गॅमेट आणि जनरेटिव्ह सेल दोन मेल गॅमेट तयार करते. मग आता विचार करा बेटा, जर समजा हे मेल गॅमेटोफाइट आहे किंवा ह्याला म्हणू आपण तीन सेल्ड स्ट्रक्चर असे म्हणू, देअरफॉर 3 सेल्ड पोलन ग्रेन्स आर रिलीज्ड फ्रॉम अँथर. कधी कधी 3 सेल्ड पोलन ग्रेन सुद्धा अँथर मधून रिलीज झालेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे बेटा. तर या सर्व गोष्टी अवघ्या 5 मिनिटांमध्ये परत मी आपल्यासाठी रिवाइज करून देतो बेटा. आपल्याला बघायचे, टुडे वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट, हाऊ पोलन ग्रेन कॅन डेव्हलप इनटू द मेल गॅमेट. So microspore or the pollen grain is the first or initial cell from which the male gametophyte are developed. Second one, the development of the male gametophyte occur where it is takes place. It is takes place inside the pollen grain, inside the microspore. That's why we call them endosporic. Endo means within, within means आत, microspore च्या आतच. आणि दुसरं, there is a single microspore is used for producing or the formation of male gametophyte. That's why we are using the word monosporic. Fourth one, it involve two mitotic division. Two mitotic division आहे. First mitotic division आपण सांगितलेलं आहे, पोलन ग्रेन अंडरगोज द मायटोसिस होतात, पहिलं डिव्हिजन झाले, अनइक्वल सेल तयार होतात. आणि अगेन मुलांनो इथं काय होतं, जनरेटिव्ह सेल एकदा मायटोटिक डिव्हिजन करते तर दोन प्रकारचे मायटोटिक डिव्हिजन गरजेचे आहेत. एमसीक्यू ला नीट सीईटी मध्ये हा प्रश्न नक्कीच विचारला जातो आणि एक्झॅक्ट ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला कन्सेप्च्युअल कन्सेप्ट जे आहे तो आपला क्लिअरच असला पाहिजे. देन वी आर कॅपेबल टू आन्सरिंग सच क्वेश्चंस, अदरवाइज आपल्याला कन्फ्युजन शुड बी क्रिएटेड. ओके, आगे बढ़ते हैं. चलो फिर आता बघायचं की डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट कंप्लीट होतं दोन वेगवेगळ्या स्टेज मध्ये आणि दोन वेगवेगळ्या प्लेस मध्ये. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट प्लेस अँड फर्स्ट स्टेज. फर्स्ट स्टेज इज बिफोर पॉलिनेशन. पॉलिनेशनच्या अगोदर बेटा, वन थिंग आय वुड लाईक टू स्ट्रॉंगली मेन्शन्ड हियर, द व्हॉट डू यू नो द मीनिंग ऑफ द वर्ड पॉलिनेशन? For the process of the pollination, the pollen grains need to be released from the anther. Then the process of the pollination takes place. Unfortunately, pollen grains are not released from the anther. Then how the pollination process takes place? कशी घडून येईल? म्हणून आणि pollen grain cannot came out of the anther before its a complete development and growth. पोलन ग्रेनला बाहेर तरी कसं येता येईल रे? पोलन ग्रेनला कंप्लीट डेव्हलप व्हावं लागेल, कंप्लीट त्याची ग्रोथ व्हावी लागेल, मग पोलन ग्रेन बाहेर येईल बेटा. म्हणून पोलन ग्रेनला अगोदर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट त्याची करून टाका. आणि ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कधी होणार आणि कुठे होणार? दोन. कधी होणार तर ही बिफोर पॉलिनेशन होणार, ही स्टेज झाली. आणि कुठे होणार तर पोलन सॅकच्या मध्ये होणार. म्हणजे आणि पोलन सॅक म्हणजे काय तर स्ट्रक्चर ऑफ अँथर मधला टॅपेटम नावाच्या एका लेअरच्या सगळ्यात आतमधील एक चेंबर आहे. इन दॅट चेंबर large number of diploid cells are present and these diploid cells are nothing but microspore mother cell आहेत and that tissue is called as a microsporangia असे आपण म्हणू. चलो इनसाइड द पोलन सॅक. आता पोलन सॅकच्या मध्ये युनिसेल्युलर पोलन ग्रेन जे आहे त्यांचं मायटोसिस होतं आणि मायटोसिस पासून दोन सेल तयार होतात. Okay, both these cells are totally unequal. The smaller cell and the larger cell. Smaller cell is a generative cell as we seen in the figure, and the larger cell is a vegetative cell or tube nucleus or a tube cell. Sorry, not tube nucleus. Generative cell lack the definite cell wall. Generative cell do not have a cell wall. Okay, next. त्यानंतर
इन द 60% ऑफ द एंजिओस्पर्म पोलन ग्रेन 60% एंजिओस्पर्मिक प्लांट्स मधून जे पोलन ग्रेन रिलीज होतात, रिलीज झालेल्या पोलन ग्रेन्सला जर आपण चेक केलं तर इट शो द प्रेझेन्स ऑफ 2 सेल्ड स्ट्रक्चर, 2 सेल्ड स्ट्रक्चर आहे. आणि सच टाइप ऑफ द पोलन ग्रेन, अशा पद्धतीच्या अशा प्रकारच्या पोलन ग्रेन्सला मुलांना आणि मुलींना म्हणायचं आहे बेटा, एक म्हणजे यंग किंवा पार्शियली डेव्हलप्ड मेल गॅमेटोफाइट असं त्यांना आपण म्हणू. आणि नेक्स्ट, काही एंजिओस्पर्म मध्ये जनरेटिव्ह सेल डिवाइड होते बाय द मायटोटिक डिव्हिजन अँड जनरेटिव्ह सेल प्रोड्युसेस द 2 मेल गॅमेट. द 2 मेल गॅमेट इज द 2 सेल अँड द vegetative cell is a 1 cell. So combinedly we call them 3 celled structure. आणि अशा पद्धतीने 3 सेल्ड स्ट्रक्चरची रचना आपल्याला दिसून येते. म्हणून therefore 3 सेल्ड पोलन ग्रेन्स आर रिलीज्ड फ्रॉम द एंथर. तर अशा पद्धतीने 3 सेल्ड स्टेज ही जी आहे ते आपल्याला पोलन ग्रेन मधून म्हणजे एंथर मधून रिलीज झालेले काही एंजिओस्पर्म मध्ये दिसून येतात. ठीक आहे बेटा. चला, तर आता पहिली स्टेज बघितली आणि पहिली प्लेस बघितली. पहिली प्लेस होती मेल गॅमेटोफाइटच्या डेव्हलपमेंटची इनसाइड द पोलन सॅक आणि स्टेज होती बिफोर द पॉलिनेशन. आता दुसरी स्टेज आणि दुसरी जागा, सेकंड प्लेस अँड सेकंड स्टेज ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट. आफ्टर पॉलिनेशन इज द सेकंड स्टेज अँड ऑन द स्टिग्मा इज द सेकंड प्लेस. आता पॉलिनेशन झाल्यानंतरची गोष्ट आणि पूर्वी बिफोर पॉलिनेशन. ओके, लेट्स मूव. आफ्टर पॉलिनेशन 2 सेल्ड पोलन ग्रेन. बेटा 2 सेल्ड पोलन ग्रेन म्हणजे 2 सेल कोणत्या? वारंवार त्याचा आपण एक उच्चार करत राहू, वारंवार ती गोष्ट आपण रिवाइज करत जाऊ.